सो तुम्ही बघू शकताय चिकन समोसा अगदी व्यवस्थित मस्त असा रंग आलेला आहे त्यांना। सो हाय फ्रेंड्स, कशा आहात सर्व? तर आज एक तुमच्यासाठी मी नवीन रेसिपी घेऊन आलो आहे। ती रेसिपी म्हणजे चिकन समोसा। तर चला माझ्यासोबत माझ्या किचन मध्ये आणि बघूया कशी होती ती रेसिपी। तुम्हाला नक्की आवडेल। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। तर आता आपण इथे चिकन समोशासाठी स्टफिंग बनवून घेऊया। त्यासाठी मी पॅन मध्ये 2 मोठे चमचे तेल घेतले। त्यात मी कांदा टाकणार आहे। कांदा चांगला लालसर असा परतून घ्यायचा आहे। कांदा थोडासा लालसर होत आला तर त्यामध्ये आपण आलं लसूणची पेस्ट टाकणार आहोत। ती देखील व्यवस्थित परतून घ्यायची। आलं लसूण चांगलं परतून झालं तर यामध्ये आपण चिकन खिमा टाकणार आहोत। मी अर्धा किलो चिकन खिमा घेतलेला आहे आणि तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही आता बघू शकताय व्यवस्थित परतून घेतलेलं आहे। पाणी बिलकुल टाकलेलं नाहीये मी। आता आपण यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकणार आहोत आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचंय। आता मीठ टाकल्यामुळे चिकन मध्ये जो पाणी राहिलेला असतो तो चिकन हळूहळू बाहेर टाकायला सुरुवात करेल। त्यामुळे आणखी फ्लेवर त्याला चांगला असं येईल। मीठ टाकून चांगलं परतून झाल्यावर आता आपण यामध्ये मसाले टाकणार आहोत। तर मी इथे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे। त्यानंतर काश्मीरी लाल पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा आणि 1 चमचा गरम मसाला घेतलेला आहे। आणि हे चांगलं आता परतून घ्यायचं आहे। मसाले आपण पहिले तेलात टाकले नव्हते, कारण जर मसाले आपण पहिले तेलात टाकले तर आपल्याला चिकन खाल्ल्याचा फ्लेवर येतो। जो आपण नॉर्मल चिकन घरात खातो त्याचा फ्लेवर येतो। तो आपण चिकन थोडं चांगलं तेलात परतून झाल्यावर मसाले ऍड केलेले आहेत। चांगलं असं परतून झाल्यावर मी याच्यात 1 चमचा टोमॅटो सॉस ऍड केलेला आहे। ते देखील परतून घ्यायचं आहे। टोमॅटो सॉस परतून झाल्यावर यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे आणि ही देखील परतून घ्यायची आहे। व्यवस्थित परतून झाल्यावर गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि पुन्हा वरनं कोथिंबीर टाकायची आहे। इथे आता आपली स्टफिंग रेडी झालेली आहे। आता आपलं स्टफिंग जी झालेली आहे ती आपण थंड करून घेऊया। इथे आता समोसाची पट्टी घेतलेली आहे। ही बाजारात मी रेडीमेड आणलेली बाजारातून। मला बाजारात सहजरित्या मिळून जाईल। यामध्ये आता आपण बॅटर बनणार आहोत। बॅटर भरून घ्यायचं। आणि मी मैद्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि ती पेस्ट बनवून घेतलेली आहे चिटकवासाठी। सो तुम्ही बघू शकताय समोसा रेडी आहे। तो असे सर्व आपण बनवून घेणार आहोत। तर आता इथे आपण तेल तापत ठेवलेलं आहे चिकन समोसे तळाला। आपण त्यांना चांगले असे डीप फ्राय करून घेणार आहोत। तर आता दोन्ही बाजूने व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे।
सो आता तुम्ही बघू शकता मस्त त्यांना ब्राऊन कलर आलेला आहे समोशांना, चिकन समोस्यांना. सो आता आपण ते काढून घेणार आहोत एका प्लेटमध्ये. मस्त काढून घ्यायचे, तेल पूर्ण निघलं